आणि आता बातमी नागपुरातून आहे। उपराजधानीत पत्रकार परिषदेत कार्यकर्त्यांचा गोंधळ दिसून आला। नागपूरच्या धंतोली इथल्या एका कार्यक्रमात हा गोंधळ होता। माजी आयएएस किशोर गजभियें विरोधात घोषणाबाजी या पत्रकार परिषदेत करण्यात आली। आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या पुनर्निर्माणासाठी घोषणाबाजी करण्यात आली। फडणवीसांकडून कामासाठी आधीच 10 कोटी रुपये मंजूर झाल्याचं आपल्याला माहिती आहे आणि गजभियेंच्या भूमिकेवरच या कार्यकर्त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। उपराजधानीत पत्रकार परिषदेत कार्यकर्त्यांचा गोंधळ होता। नागपूरच्या पत्रकार परिषदेत हा गोंधळ झाला। माजी आयएएस अधिकारी किशोर गजभियें विरुद्ध ही घोषणाबाजी करण्यात आली। त्यांना धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न झाला। ही दृश्य आपण पाहतोय। अधिकारी किशोर गजभियेंच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय। माजी आयएएस गजभियेंच्या विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली। तसंच गजभियेंना धरून खेचण्याचाही प्रकार समोर आला। ही दृश्य आपण पाहतोय। काही महिला कार्यकर्ता गजभियेंच्या अंगावर धावून गेल्या, मात्र वेळीच इतरांनी हस्तक्षेप केल्यानं पुढचा अनर्थ टळला। काही मुद्द्यांवर या आंदोलकांना आक्षेप होते, मात्र त्याची समाधानकारक उत्तरं न मिळाल्यानं या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेदरम्यानच घोषणाबाजीला सुरुवात केली। नागपुरातल्या सांस्कृतिक भवनाच्या पुनर्निर्माणासंदर्भातला हा वाद आहे आणि त्या संदर्भात कार्यकर्त्यांचं काहीतरी म्हणणं होतं, आंदोलकांचं काही म्हणणं होतं। मात्र आंदोलकांचं म्हणणं न ऐकता गजभिये पुढे निघाल्यानं काही महिला कार्यकर्ते आक्रमक झाल्या आणि त्यांनी गजभियेंना थांबवण्याचा प्रयत्न केला। यावेळी इतरांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढचा अनर्थ टळलाय। संजय तिवारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। संजय, काय प्रकार आहे नेमका? आपल्या नागपूरला अंबाझरी जवळ एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आहे आणि मागे महानगरपालिकेकडून ते तोडण्यात आलं होतं। ते शिकस्त आहे असं सांगून आणि त्याच्यानंतर वाद झाला होता। आरोप लागले होते की ती सगळी जागा एका खासगी कंपनीला देण्यात येणार आहे म्हणून आणि खूप आंदोलन झाले होते। तर आंदोलनकर्त्यामध्ये 2 गट पडले होते। एक तर किशोर गजभिये यांचा गट जे सेवानिवृत्त आयएएस ऑफिसर आहेत आणि त्यांनी याच्यात पुढाकार घेतला होता। पण त्यानंतर जे तरुण कार्यकर्ते होते दलित समाजाचे, त्यांनी आपली वेगळी भूमिका घेतली आणि त्यामुळे सतत संघर्ष होत होता। पावसातही कित्येकदा या तरुण कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं। पण आज जेव्हा किशोर गजभियेंनी पत्रकार परिषद घेतली आणि देवेंद्र फडणवीस जे पालकमंत्री आहेत त्यांनी 10 कोटी रुपये भवन बांधण्यासाठी दिले आहेत आणि त्या तरुणांनी ते आपल्याकडून यश असं दाखवलेलं आहे की आमच्या आंदोलनाला यश मिळालं आणि 10 कोटी मिळाले। तर त्याच्या विरोधात किशोर गजभिये पत्रपरिषद घेत असताना सगळे तिथे आले आणि खूप जोरात तिथे आंदोलन झाल्यासारखं दिसलं आणि खूप आंदोलकांचा नेमका गजभियेंच्या कोणत्या भूमिकेवर आक्षेप आहे? का आंदोलक आक्रमक झाले होते? आणि दृश्यांमध्ये असं दिसतंय की गजभियेंना ओढण्याचा प्रयत्न काही महिला कार्यकर्त्यांनी केला। काय नेमका प्रकार आहे? अगदी या एकूण प्रकरणामध्ये त्यांना असं वाटतंय की या सगळ्या याच्यामध्ये गजभिये कुठेतरी आपला क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करताय, श्रेय लाटण्याचा प्रयत्न करताय आणि आज आंबेडकर स्मारक भवन पुन्हा नव्याने होणार आहे। अशा वेळेस किशोर गजभिये काही नवीन प्रश्न उभे करतायत आणि त्याचं त्यांना ते सहन झालं नाही आणि अगदी असे हिंसात्मक दृश्य आज पाहायला मिळाले। संजय तिवारी, हे कोणते कार्यकर्ते होते? कुठल्या संघटनेशी निगडीत आहेत का? कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत का? हो, हे जे कार्यकर्ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार समिती, विचार संघ असे वेगवेगळ्या नावाने यांची संघटना आहेत आणि ते सगळे एकत्र येऊन याच्यामध्ये आंदोलन करतात। संजय, दिलेल्या अपडेट्सबद्दल धन्यवाद। आपण पाहतोय काही मुद्द्यांवरून मतभेद झाल्यामुळे हे कार्यकर्त्यांनी माजी सनदी अधिकारी किशोर गजभियेंना रोखण्याचा प्रयत्न केला आणि या संदर्भात एक पत्रकार परिषद किशोर गजभिये घेणार होते, मात्र त्यापूर्वीचा हा सगळा गोंधळ आपण पाहतोय।